कर्माचा अटळ सिद्धांत कलियुगात नक्की कसा काम करतो, माझा पॉवरफुल अनुभव हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच उघडतील. कर्माचा सिद्धांत. कलियुगात कर्म कसे काम करते याबद्दलचे हे 6 प्रखर आणि सत्य अनुभव तुम्हाला नक्कीच विचार करायला लावतील. चला तर मग जाणून घेऊया त्या 6 अनुभवांबद्दल. पूर्वीच्या काळी पाप पुण्याचा हिशोब हा पुढच्या जन्मी व्हायचा, पण आता तसं राहिलेलं नाही. कलियुगाचा वेग प्रचंड आहे. तुम्ही आज कोणाचं वाईट केलं तर त्याची शिक्षा भोगायला तुम्हाला पुढच्या जन्माची या ठिकाणी वाट पाहावी लागत नाही. ती याच जन्मी आणि काही महिन्यातच किंवा वर्षातच व्याजासकट परत मिळते. यालाच आपण इन्स्टंट कर्म असं देखील म्हणतो. तुम्ही किती मंदिरात जाता, तुम्ही किती दान करता, यापेक्षा ते करण्यामागे तुमचा नक्की खरा हेतू काय आहे हे ब्रह्मांड मात्र अचूक ओळखतं. दिखावा करण्यासाठी किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केलेलं दान किंवा ही मदत हे शून्यात जमा होतं. या उलटच निस्वार्थ भावनेने एखाद्या मुक्या प्राण्याला दिलेली भाकरी तुमची अनेक संकटे दूर करतं हे मात्र नक्की. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. वाईट वागणारे लोक हे जास्त सुखी का दिसतात हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडतो. पण माझा अनुभव सांगतो की जे लोक इतरांना फसवून किंवा इतरांना त्रास देऊन सध्या जी लोक मजेत जगत आहेत ती केवळ त्यांची पूर्व पुण्यही खर्च होत आहे. ज्या दिवशी त्यांचा पुण्याचा बॅलन्स हा शून्य होईल त्या दिवशी त्यांचा जो काही विनाश सुरू होतो तो बघतही नाही. निसर्ग कोणालाही सोडत नाही हे लक्षात ठेवा. आपल्याला सर्वात जास्त त्रास, मनस्ताप आणि धोका हा नेहमी आपल्या जवळच्या लोकांकडूनच म्हणजे मित्र, भावंड, नातेवाईक किंवा जोडीदार यांच्याकडून मिळतो. हे दुसरं काही नसून मागील जन्मातील न मिटलेलं कार्मिक अकाउंट्स असतात. ज्या व्यक्तीने आपला विश्वासात घेतला ती व्यक्ती केवळ कर्माचा जुना हिशोब बरोबर करण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेली असते. कलियुगात अनेक लोक राजकारण करून दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा त्यांना खोटं ठरवून पुढे जातात. तात्पुरते ते यशस्वीही होतात, पण कर्माचा नियम असा आहे की दुसऱ्याचा हक्क हिरावून मिळालेली कोणतीही गोष्ट, संपत्ती किंवा पद हे कधीच शांती देत नाही. अशा लोकांच्या घरात आजारपण आणि मानसिक ताण हा कायम असतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यानंतर आहे, जेव्हा कोणी तुमचं वाईट करतं तेव्हा तुम्ही स्वतः त्याचा बदला घेण्यापेक्षा किंवा त्याचा सूड उगवण्यापेक्षा तो न्याय हा ईश्वरावर म्हणजे तुमच्या कर्मावर सोपवून द्या. तुम्ही स्वतः सूड घ्यायला गेला तर तुम्ही पुन्हा नवीन निगेटिव्ह कर्म निर्माण करता. पण जर तुम्ही ईश्वर बघून घेईल असं म्हणून त्याला मोठ्या मनाने माफ केलं तर तुम्ही त्या कर्माच्या पापातून मुक्त होता आणि समोरच्याला त्याची कडक शिक्षा देखील निसर्ग हा बरोबर देत असतो. तुम्हालाही कर्माचा असा एखादा अनुभव आला आहे का? हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा आणि तुमचे जे काही अनुभव आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी